नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत तलाठी भरती 2026 MPSC पॅटर्न विषय भूगोल. या विषयी जे आहे आपण प्रश्न 30 घेऊन आलेले आहोत. त्याच्यापैकी एका प्रश्नाला दोन गुण मिळणार आहेत, तर एकूण गुण 60 आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर आत्तापर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून घ्या. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केला नसाल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकेन. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतचे तुम्ही तलाठी भरतीचे आमचे भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 पाहिलं नसाल त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन टाकील. तिथे जाऊन तुम्ही पाहून घ्यावे. चला तर मग आत्ताच विचार न करता आत्ताच आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? त्याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कळसुबाई हे जे आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. त्याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो पहा. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? त्याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक अ, अरबी समुद्र हे जे आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेस असलेला समुद्र आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ए हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो पहा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक बी, गोदावरी हे जे आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो पहा. गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे? तर याचे जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक ब, त्र्यंबकेश्वर येथे जे आहे गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. तर याचे जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो पहा. कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब, महाबळेश्वर येथे जे आहे कृष्णा नदीचा उगम होतो. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो पहा. तापी नदी कोणत्या समुद्राला मिळते? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक बी, अरबी समुद्राला जे आहे तापी नदी मिळते. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 7 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतो पहा. महाराष्ट्रातील काळी माती मुख्यतः कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब, कापूस या पिकासाठी जे माती हे मुख्यतः आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 8 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतो पहा. महाराष्ट्रातील कोकण प्रदेश कोणत्या 2 भौगोलिक घटकांमध्ये आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, सह्याद्री व अरबी समुद्र हे जे आहे कोकण प्रदेश या 2 भौगोलिक घटकांमध्ये विभागलेला आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 9 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 9 काय म्हणतो पहा. सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे कोणते नाव आहे? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक अ, पश्चिम घाट. सह्याद्री पर्वतरांगेला हे दुसरं नाव आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ए होणार. चला मग प्रश्न क्रमांक 10 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 10 काय म्हणतो पहा. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमानाचा प्रदेश कोणता? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक कोकण व सह्याद्रीचा पश्चिम भाग हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमानाचा प्रदेश मानला आहे. तर याचे जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 11 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 11 काय म्हणतो पहा. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब, पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग हे जे आहे महाराष्ट्रातील पर्जन्यमानाच्या छायेच्या जे भागात येतो. तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 12 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 12 काय म्हणतो पहा. वर्धा व वैनगंगा नद्यांचा संगम झाल्यानंतर तयार होणारी नदी कोणती? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक अ, प्राणहिता हे जे आहे वर्धा व वैनगंगा या नद्या 2 नद्यांचा संगम झाला की प्राणहिता हे जे आहे नदी तयार होते. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक अ हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 13 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 13 काय म्हणतो पहा. भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब, कृष्णा नदी जी आहे भीमा नदीची उपनदी मानलेली आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 14 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 14 काय म्हणतो पहा. महाराष्ट्रातील विदर्भाचा कापूस पट्टा मुख्यतः कोणत्या मातीशी संबंधित आहे? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक बी, काळी मातीशी संबंधित जे आहे विदर्भाचा कापूस पट्टा हे आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 15 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 15 काय म्हणतो पहा.
महाराष्ट्रातील सर्वात मोठे जिल्हा क्षेत्रफळाने दृष्टीने कोणता आहे? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक क अहिल्यानगर हे जे आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक क हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 16 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 16 काय म्हणतो पहा. महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता आहे? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक अ मुंबई शहर हे जे आहे महाराष्ट्रातील सर्वात छोटा क्षेत्रफळाच्या दृष्टीने असलेला शहर आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक अ हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 17 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 17 काय म्हणतो पहा. महाराष्ट्रातील प्रमुख खनिज संपत्तीचा प्रदेश कोणता? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब विदर्भ हे जे आहे महाराष्ट्रातील प्रमुख खनिज संपत्तीचा देश मानलेला आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 18 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 18 काय म्हणतो पहा. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब कोळसासाठी जे आहे महाराष्ट्रातील चंद्रपूर हे जिल्हा प्रसिद्ध आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 19 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 19 काय म्हणतो पहा. चला मग प्रश्न क्रमांक 19 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 19 काय म्हणतो पहा. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक अकोला जिल्ह्यात जे लोणार सरोवर आहे. तर याचं योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 20 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 20 काय म्हणतो पहा. लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब उल्कापातामुळे जे आहे लोणार सरोवराची निर्मिती झालेली आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 21 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 21 काय म्हणतो पहा. महाराष्ट्रातील प्रमुख बंदरे कोणते? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक अ मुंबई जे आहे महाराष्ट्रातील प्रमुख बंदर आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक अ हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 22 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 22 काय म्हणतो पहा. नर्मदा नदी कोणत्या दिशेने वाहते? तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब पश्चिमेकडे जे आहे नर्मदा नदी या दिशेने वाहते. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 23 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 23 काय म्हणतो पहा. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक राजस्थान हे जे आहे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य मानलेले आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 24 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 24 काय म्हणतो पहा. भारताचा प्रमाणवेळ रेखावृत्त कोणते आहे? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक क 82°C 30 पूर्व हे जे आहे भारताचा प्रमाणवेळ रेखावृत्त आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 25 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 25 काय म्हणतो पहा. कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जाते? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 8 राज्यातून जे आहे कर्कवृत्त या राज्यातून जाते. तर याचं योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 26 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 26 काय म्हणतो पहा. भारताच्या दक्षिण टोकाचे नाव काय आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब इंदिरा पॉईंट हे जे आहे भारताच्या दक्षिण टोकाचे नाव आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 27 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 27 काय म्हणतो पहा. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब गंगा हे जे आहे भारतातील सर्वात लांब नदी मानलेली आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 28 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 28 काय म्हणतो पहा. दख्खनचे पठार मुख्यतः कोणत्या प्रकारच्या खडकांनी बनलेले आहे? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब बेसाल्ट या खडकांपासून जे आहे दख्खनचे पठार मुख्यतः बनलेले आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 29 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 29 काय म्हणतो पहा. महाराष्ट्रातील जांभी माती प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक कोकण जिल्ह्यात जे आहे जांभी माती या प्रामुख्याने आढळते. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ए होणार. चला मग प्रश्न क्रमांक 30 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 30 काय म्हणतो पहा. महाराष्ट्रातील सर्वात क्षेत्र कोणत्या प्रकारच्या शेताखाली आहे? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ब कोरड्यावाहून शेती याचं योग्य उत्तर होईल. तर ऑप्शन क्रमांक बी हे होईल. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते तलाठी भरतीसाठी भूगोलचे अत्यंत महत्त्वाचे 30 प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.